2 वाट्या मैदा घेतल्या, 1 वाटी रवा घेतल्या, थोडे ओवा टाकल्या। आज आपण समोसे करणार आहे। पहिले पीठ मळून घेते। चवीपुरतं मीठ टाकलं। मऊ लुसलुशीत येण्यासाठी तूप वापरता, पण मी तेल वापरते आपल्याला आवडीनुसार। आपण आता मस्त घट्टशीर गोळा मळून घेऊ याचा। मळता आपण असं गोळा तयार करायचा। नंतर थोडं पाणी टाकून मग घट्टशीर गोळा मळून घ्यायचा। थोडं थोडं पाणी टाकून, जास्त पातळ मळायचा नाही। समोशाचा स्पेशल मसाला करू। थोड्या मिरी आणि जिरं, त्याच्यात थोडे धने, चमचभर बडीशोप। मसाला मस्त आपण याच्यात कुटून घेऊ। आता समोसाचा मसाला आपण तयार करू। तेल गरम करून घेतलं, त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या टाकू, थोडं अद्रकचे तुकडे टाकू आणि बटाटे असं मस्त चुरून टाकू त्याच्यात। बटाटे मस्त हाताने चुरून टाकले। आता वटाणे, वल्ले वटाणे घेतलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत। आपण केलेला ताजा मसाला टाकू आता याच्यात। अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल मसाला। आता चवीपुरतं मीठ टाकू आणि एक मिक्स करून घेऊ आपण मस्त भाजी। आता भाजी मस्त तयार झाली। आता आपण एक ताटात गार करून घेऊ तिला। अर्धा तास झाला, पीठ मस्त मुरवलं गेलं। रवा टाकला होता त्यामुळे मस्त फुगलं ते। आता छोट्या छोट्या चपाती एवढे गोळे तोडून दाखवते मी। हे बघा, असे चपातीसारखे गोळे तयार करून घेतले। ते मस्त आता चपातीसारखे लाटून घ्यायचे। अशी मस्त लांब लांब चपाती लाटून घेतली। याच्यात आपण 2 भाग करू आता। आता मी समोसा भरून दाखवते। या कढईला मस्त पाणी लावायचं, करायचं आणि त्याच्यात आपण सारण भरायचं। आता तर दाबून दाबून सारण भरायचं, नाही दाबून घ्यायचं आपण पक्क। म्हटलं याच्यात सारण निघलं नाही पाहिजे तेल टाकताना। मस्त समोसे तयार झाले। आपण आता तेलात तळून घेऊ यांना। मस्त तेल तयार झालं, गरम बी झालं। आपण आता त्याच्यात समोसे टाकू। बघा, मस्त टम्म फुगलेले आपले समोसे, मस्त क्रिस्पी तळले गेलेले आहेत। आपण आता यांना तेलातून काढून घेऊ। परत आता दुसरे समोसे टाकू। बघा, आपले समोसे तयार झाले मस्त। त्याच्याबरोबर मिरची पण तळली। एकदम खुसखुशीत, एकदम भारी समोसे आले आपले। कसे वाटले ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा। असे समोसे करून बघा।